होळी हे फार महत्त्वाचं पर्व मानलं जातं. ह्याच होळीच्या दिवशी करण्याचा आणखी एक उपाय सांगत आहे. माणूस ज्या वेळेला एखाद्या परेशानीमध्ये येतो, प्रॉब्लेममध्ये येतो, त्यावेळेला सुचत नाही काय उपाय करावे. तर होळीच्या दिवशी ठीक रात्री 12 वाजता हा तुम्हाला उपाय करायचा आहे. त्याच्यासाठी गाईच्या तुपाचा दिवा, मातीचा दिवा घ्या किंवा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी 2 चिमूट हळद घालावी आणि त्याचा घट्ट पीठ बनवून त्याचा दिवा बनवावा. त्याच्यामध्ये गाईचे तूप घालावे, कापसाची वात लावावी आणि तो दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली रात्री 12 वाजता तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि 7 परिक्रमा म्हणजे 7 फेरे त्या झाडाला मारायचे आहेत आणि त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सगळ्या प्रकारची नकारात्मकता, निगेटिव्हिटी, त्रास, काय पीडा असेल ती सगळी पीडा ही कायमस्वरूपीची निघून जाऊ दे. तुझी कृपा, तुझा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू दे, ही प्रार्थना करावी आणि घरी यावे. घरी येताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री हरी विष्णूंचा पिंपळ वृक्षामध्ये वास आहे. तुमची प्रार्थना ही भगवंतापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी निघण्यासाठी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. हा उपाय होळीच्या दिवशी जरूर करा. अनुभव आहे, लोकांचा प्रॉब्लेम दूर झालेले आहेत. वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय.